खांदा गाव व पनवेल शहर या भागात हायवेजवळ जोडणाऱ्या रस्त्यातील चौकाला महापालिका प्रशासनाने सिमरन मोटर्स चौक या खासगी व्यावसायिकाचे, ज्याचे या पनवेल शहराकरिता कोणतेही योगदान नाही, तरी सुद्धा त्याचे नाव एका चौकाला देण्याचा घाट घालण्यात आला होता। नगरसेवक तथा शिवसेना महानगर प्रमुख ॲडव्होकेट प्रथमेश चंद्रशेखर सोमण व उपजिल्हा प्रमुख परेशभाई पाटील यांनी या गोष्टीचा जाहीर निषेध करत त्यास्थळी उपस्थित राहून शिवसैनिकांसह आंदोलन करीत या नावाला काळे फासले व नामांतरासाठी खांदा गावचे सुपुत्र व ज्येष्ठ शिवसैनिक कैलासवासी विश्वास पांडुरंग म्हात्रे यांचे नाव देण्याची विनंती केली आहे। यावेळी युवासेना लोकसभा अध्यक्ष पराग मोहिते, पनवेल शहर प्रमुख प्रसाद सोनावणे, शहर संघटक अभिजित साखरे, विभाग प्रमुख आशिष पनवेलकर, सुजन मुसलोणकर, सिद्धेश पवार, शाखा प्रमुख किरण कळवेकर, मंदार काणे, धीरज निंबाळकर, कौस्तुभ सोमण इत्यादी उपस्थित होते। नमस्कार, जय महाराष्ट्र। आज आम्ही आहोत ते आपल्या या गार्डन हॉटेलकडे, जो या प्रमुख रस्त्याला खांदा गाव आणि महापालिकेच्या नवीन प्रस्तावित मुख्यालय आहे तिथपासून जो रस्ता येतो त्या रस्त्याच्या एका चौकात उभे आहोत। या चौकाला महापालिका प्रशासनाकडनं तब्बल 2 महिन्यापूर्वी सिमरन मोटर चौक असं नाव देण्यात आलं होतं। सिमरन मोटर चौक हा एक खाजगी व्यावसायिकाचा शोरूम आहे आणि खाजगी व्यावसायिकाच्या शोरूमचं नाव थेट महापालिका प्रशासनाने एका सार्वजनिक चौकाला देणं हे अत्यंत चुकीचं आहे। हा निर्णय महापालिका प्रशासनाने यापूर्वीच घेतला होता। कुठलंही नामांतरण करताना किंवा त्याला नाव देताना कुठलाही प्रस्ताव महापालिकेनी महासभेत मंजूर करूनच तो करत राहण्याला पाहिजे। आणि त्यातही जर तुम्हाला लावायचंच असेल तर राष्ट्रीय महापुरुष आहेत, त्या बरोबरीनं महाराष्ट्रामध्ये देखील अनेक महापुरुष आहेत, किंवा त्या व्यतिरिक्त आमची जर ठाम मागणी आहे की या चौकाला नाव द्यायचं असेल तर खांदा गावाचे सुपुत्र आणि आमचे जुने शिवसैनिक, माजी नगरसेवक जे आमचे म्हात्रे साहेब आहेत त्यांचं नाव देण्यात यावं। विश्वास पांडुरंग म्हात्रे, कैलासवासी विश्वास पांडुरंग म्हात्रे त्यांच्या नावाने हा चौक व्हावा अशी आमची जाहीर मागणी आहे। पण एखाद्या व्यावसायिक शोरूमचं नाव महापालिका प्रशासनाने सुपारी घेतल्यासारखं किंवा त्यांची जाहिरात करण्यासाठी घेतलंय का, किंवा हे नाव त्याने नक्की कोणाच्या आदेशावरून दिलं ही स्पष्टता करणं गरजेचं आहे। आम्ही महापालिकेमध्ये निवेदन देऊन हे नाव तात्काळ काढायची विनंती करणार आहोतच, पण शिवसेना फक्त निवेदन देणारा पक्ष नाही, म्हणून हे कळल्यावर नागरिकांनी आमच्या लक्षात आणून दिल्यावर ताबडतोब आज इकडे येऊन या सिमरन मोटर्सच्या नावाला आम्ही काळा फासलेला आहे। कुठल्याही व्यावसायिक किंवा एक प्रकारे कमर्शियल अप्रोच असणाऱ्या शोरूमचं खासगी नाव अशा प्रकारे सार्वजनिक चौकाला देण्यात येऊ नये अशी आमची ठाम मागणी आहे। जय महाराष्ट्र। पनवेल, नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राइब करा कोकण संध्या न्यूज।